श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामूर्त पोथीचं एका आठवड्याचं पारायण मी ठेवलेलं होतं, जेणेकरून मी बाकीचे पारायण तर वाचलेले आहेत, पण आज जो पारायण आहे तो 7वा म्हणजे कितवा म्हणजे 7वा अध्याय आहे. तो 7वा अध्याय, 8वा अध्याय, 9वा अध्याय म्हणजे हे 3 अध्यायाचं मी पठण करणार आहे. जेणेकरून तुम्ही सेवा केली असेल तरी ठीक आहे, पण मी जे अध्याय वाचते तुम्ही ऐकल्याने सुद्धा, श्रवण केल्याने सुद्धा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत म्हणजे 9 अध्यायापर्यंत तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे. तर सर्वांनी या अध्यायाचा लाभ घ्यावा. स्वामी चरित्र सारामूर्त ही पोथी आहे, या पोथीचा तुम्ही लाभ घ्यावा, जेणेकरून या पोथीमध्ये श्री स्वामी चरित्र महाराजांची आत्मा वसलेली आहे. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी, नृपती समर्थ चरणी, ज्यांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसेनिशी, हेरळी कारदिक शास्त्रांशी वेतन देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचरी, प्राकृत भाषेन वेदांतवरी, करुणी लोका उपदेशी, त्यासी आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपपोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदरी, वेदांतचर्या ब्रह्मचारी, करीती त्यांनी अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहावे येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 येथे राजे हसले, मुख्य काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेडा संन्यासी, भुरळ पडले लोकांची, लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग मजविले, तेथुली निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तर, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान यात काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलवणी, पात्रे आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामींची तुच्छ मानिती, नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काय निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुलिया अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले, असंख्य महाविचारी, त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लोकरी, बोबडी पडली वेकरी, शब्द एक न बोलवे, जवळ होते जे पारशी, जागृत आली तयांशी, त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले तयावेळी, मग स्वामींचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुस्ता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी, अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखोनी, वृश्चिकांची काय म्हणतो ब्यालासी, जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणेसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट होता नयची, बुवा प्रति पटली कुण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ झाला सददित, त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त, 7मो अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ पर्णमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकर रावणामक, 5 लक्षांची जहांगीर, तया प्रति सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर शुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलासा, सुखोपभोग कैसा त्यास, निद्राणेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केले किती एक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिनी चैन नसे, कुणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र
श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असं ऐसे लोटले 3 मास. एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाई दुरी. तरी तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरींच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्थाने करुणी पूजा द्रव्ये घेऊन अर्पावया समर्थ चरणी. जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामूर्त. नाना प्रकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमो अध्याय गोढा. श्री स्वामी चरण विंदा पर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामूर्त. अष्टमो अध्याय. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. ऐसो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बायसे. द्रव्य लोभ पूर्ण आनंदले. तिचे मन म्हणे इतुके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसे तरी 10,000 रुपयांशी देईल सत्य वचन हे. बाई विस्मित झाली. अंतरी ती म्हणे ही सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदाने समर्थ तेथून उठले. यवन शमशान भूमीत आले. येथे राज त्वरित एक नूतन खाचेत निजले छटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून येशी. सुखविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकरराव तया दिवशी खाणा दिदला फकीरांशी आणि शेकनूर दर्ग्याशी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य. झाल्या स्वामीराज वैद्य. व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मासंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदीशी दर्शन आले अक्कलकोटाशी. घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10,000. ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी. कारभारी करिता ते सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. किती शंकररावाची अजमरावर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामूर्त. नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. नवमो अध्याय गोडा. श्री स्वामी राज पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी भक्तांनो उद्याचा जो अध्याय असणार आहे तो 11, 12, 13 3 अध्याय उद्या असणार आहे. ठीक आहे. 10, 11, 12, 7, 8, 9. तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. आणि प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा जाप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.